कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. पण खरं तर औषध जितकं कडू ना तितकंच ते गुणकारी सुद्धा असतं. कारले असेल मेथी किंवा मग कडुलिंबाचा पाला. पण हेच कारले आज आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत ते अजिबात कडू लागणार नाहीत आणि एकदा असे कारले जर तुम्ही बनवून ठेवले तर वर्षभर खाऊ शकता. एकदा बनवा आणि वर्षभर खा. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. त्यासाठी 2 किलो ही पोपटी रंगाची कारली घेतलेली आहेत. ही गावठी कारली असतात आणि सीझनमध्येच मिळतात. तुम्हाला जर नाही मिळाली तर हिरवी कारलीसुद्धा वापरू शकता. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. कारलं अगदी कोवळं असतं, जरी ते खूप मोठं असेल तरीसुद्धा. गावठी कारली खायला चांगली लागतात. आता या कारल्याचे असे गोलाकार काप करून घ्यायचे. पण त्यातल्या बिया मी मात्र काढलेल्या नाही, कारण खूप कोवळ्या बिया आहेत. खूप कडक बिया असतील तरच काढायच्या. अगदी कोवळ्या अशा बिया असल्यामुळे त्या काढून घेतल्या नाही. आता जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये ह्या सगळ्या कारल्यांचे हे काप करून घ्यायचे. एकसारखे काप होतात आणि वेळही वाचतो. अगदी 5 मिनिटाचं काम. तर 2 किलो कारल्याचे हे काप बनवायला फक्त 5 मिनिटं लागले. त्यानंतर ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले. फूड प्रोसेसरमध्ये याचे काप केले त्यामुळे ते छान एकसारखे झाले आहेत आणि इतकेच पातळसर काप करायचे. जरी तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तरी हाताने करणार असाल तरीसुद्धा पातळच काप करा, जाडसर काप करू नका. आता यामध्ये मीठ घालायचं. 2 चमचे मीठ घालून घेतलं आणि सगळं मीठ कारल्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर थोडीशी हळदसुद्धा घालू शकता. कारल्यांना मीठ लावून कमीत कमी 20 मिनिटं तरी ते असेच ठेवायचे, म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि कारल्यातला कडूपणा कमी होतो. कारल्याची भाजी म्हणजे कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर. रक्तातील साखर कमी करण्यासाठी सुद्धा कारल्याचा वापर करतात किंवा कारल्याचा रस पितात. 20 मिनिटं हे असंच ठेवलं त्यामुळे कारल्यांना पाणी सुटतं, त्यातला कडवटपणा कमी होतो आणि कारली थोडीशी मऊसुद्धा होतात. हे पाणी मात्र फेकून द्यायचं आहे. आता लगेचच एखादा सुती कपडा घ्यायचा आणि त्यावर ही तयार केलेली कारली अशी पसरवून टाकायची. जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर लगेचच उन्हामध्ये सुकवून घ्या. अगदी एका दिवसात सुकतात आणि जर नसेलच येत तर पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता. पंख्याच्या हवेखाली किंवा सावलीमध्ये सुकवणार असाल तर 2 ते 3 दिवस तरी लागतात. मी आदल्या दिवशी पंख्याच्या हवेखाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये सुकवून घेतले. एका दिवसामध्ये हे सुकवून तयार होतात, त्यामुळे जास्त वेळही लागत नाही. म्हणून तर कारल्याचे जे काप आहेत ते पातळसर करायचे, म्हणजे लवकर सुकतील. दुसऱ्या दिवशी बघाल तर अगदी परफेक्ट असे आपले हे कारल्याचे वेफर्स तयार झाले. अगदी झटपट साधी सोपी रेसिपी. सुकवून घेताना मात्र अगदी कडक सुकवायचे, एकदम कुरकुरीत होईपर्यंत. जरासुद्धा त्यामध्ये ओलसरपणा राहता कामा नये, तरच हे कारली वर्षभर टिकतील. याच कारल्याचा वापर करून आज आपण भाजीसुद्धा बनवणार आहोत. तर ही तयार केलेली कारली मात्र एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायची किंवा हवाबंद डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकता. हवे तेव्हा तुम्ही यापासून वेफर्स म्हणा किंवा कारल्याची भाजी बनवून खाऊ शकता. आता हे तयार झालं, लगेचच तळून घ्यायचे आहेत. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये तयार केलेली ही कारली घालायची आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. अजिबात कडू लागत नाही. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. हवं असेल तर यावर थोडासा चाट मसाला, लाल तिखट घालून खाऊ शकता. मीठ मात्र घालू नका, कारण आपण सुरुवातीलाच घातलं आहे. मस्त कुरकुरीत अशी ही कारल्याची वेफर्स तयार होतात. पण यापासून भाजीसुद्धा बनवायची. गरमागरम खिचडी, डाळ भात किंवा मुलांना नुसतेच खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे वेफर्स बनवून देऊ शकता. आता यापासून भाजीसुद्धा बनवायची. तेलामध्ये मी थोडेसे जिरे घालून घेतले. जिरे चांगले तडतडले की लगेचच त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो घालून गुलाबी होईपर्यंत परतवून घेतला. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि धने जिरे पावडर, थोडासा गरम मसाला घालून घेतला. हे चांगलं परतवून घ्यायचं. इथे मी तळलेली कारली वापरली. तुम्ही न तळता सुद्धा कारली यामध्ये घालू शकता. आता तेलावर हे चांगलं परतवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊ. कमी आचेवर वाफ काढून घ्यायची आणि तयार आहे मस्त अशी गरमागरम कारल्याची भाजी. कारल्याची भाजी बनवा किंवा वेफर्स या पद्धतीने बनवले तर अजिबात कडू लागणार नाहीत. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. आजची ही वाळवणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.